नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली आजचा एपिसोड 8 मार्चला आपली काव्या जान्हवीला भेटायला गेलेली आहे तिच्या घरी आणि पाहूयात की त्या दोघींचं काय बोलणं चाललेलं आहे. तर आता काव्या मात्र इथे उदास असते आणि जान्हवी तिला म्हणते अशी उदास होऊ नकोस. काय आहे ना, तू नवी नवरी आहेस आणि नव्या नवरीने असं उदास राहायचं नसतं. तर काव्या म्हणते उदास राहू तर नाही तर काय करू. तू बघितलंस ना, ज्या हातावरती तू जे नाव दुरुस्त केलं होतंस नंदिनी ताईच्या हातावरचं, त्या हातावरचं नाव जे होतं तो माझा नवरा बनलाय. हे काय होऊन बसलंय, तूच सांग ना, कशी चेअरअप करू. नंदिनी ताईच्या हातावरती पार्थ देशमुख हे नाव तू सुधरवलं होतंस, तू तिची मेहंदी सुधरवली होतीस आणि त्यांच्याच नावाचं आज माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र. तू सांग काय करू मी, सांग ना तू काय करू. तर जान्हवी म्हणते काव्या आशा सोडू नकोस आणि आता जे मिळालेलं आहे ना त्याला नावं ठेवू नकोस. आता जे मिळालंय त्याला नावं ठेवू नकोस. नशिबाचा खेळ हा वेळ आल्यावरच कळतो काव्या. आपल्याला जे मिळालंय ते का मिळालंय, कशासाठी मिळालंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला हळूहळूच मिळतील. काव्या म्हणते कशी सापडतील, कधी सापडतील, तोच तर प्रश्न पडलाय ना मला ताई. ताई एका दिवसात ना माझं आयुष्य 360 डिग्री बदललंय. माझं आणि पार्थचं लग्न होतंय काय, नंदिनी ताई माझी जाऊ काय बनते, मी तिची थोरली जाऊ काय बनतेय. तेव्हा तर हे बोलून थांबते आणि त्यात जान्हवी म्हणते काव्या तू किती जिद्दी आहेस, तू किती डेडिकेट आहेस. मला माहिती आहे तू IAS होण्याचे स्वप्न पाहतेस, तू ज्या पद्धतीने अभ्यास करतेस, ज्या चिकाटीने तू सगळं करतेस त्या चिकाटीने तू ह्यात सुद्धा तुझं मन लाव. आपण बायका बिघडलेल्या पदार्थाची चव सुद्धा बदलतो. मग हार मानणं खूप सोपं आहे आणि लढत राहणं खूप कठीण आहे. तर तू लढत राहायचं जिंकेपर्यंत. काय कलेक्टर बाई, कळतंय ना मी काय म्हणते. तर काव्या म्हणते तू किती छान समजवतेस, खरंच माझं मन हलकं झालं. नंदिनी ताई बरोबर बोलते, जानकीशी बोललं की सगळे टेन्शन्स दूर होऊन जातात. थँक्यू, चल मी आता निघते. आणि काव्य निघते म्हणते तेवढ्यात जानकी तिला म्हणते थांब अगं, सवासनी बाईने असं जाऊ नये, थांब मला हळदी कुंकू लावू दे तुला. तेवढ्यात काव्याला सुद्धा आठवतं की तिच्यासाठी तिने भेट आणलेली असते आणि ती भेट तिला द्यायची. काव्या म्हणते देवी आई तुझ्या नात्यांवरचा विश्वास असाच कायमचा ठेवू दे. तेव्हा जानकी म्हणते की थँक्यू काव्या आणि जानकी तिला निरोप देते. आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग मात्र एकमेकांशी बोलत असतात. ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने हसत असते आणि टाळ्या वाजवत असते आणि म्हणते बघितलंत का सारंग, ती जानकी एक झाला की एक विकेट पाडते, एक झाला की एक विकेट पाडते, बघितलं ना. असे आता काही दिवसांनी ना आपण ना घरची कामं करणार, नोकर असणार. कसं आहे ना, ती जानकी आपल्याला नोकरसारखं वागवणार. मी कसं भांडी धुणार आणि तुम्ही कसं कपडे धुवायचे. कारण कसं आहे, आता जानकी एंटरप्राइसेस तिने स्वतःच्या नावावर कंपनी करूनच घेतलेली आहे. आता आपल्याकडे शिल्लक राहिलंच काय. तुम्हीच बघा ना, तिने बरोबर शितापीने कसं सगळं मिळवलेलं आहे. सगळ्या गोष्टींवरती तिने तिचं नाव करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ते कळतच नाहीये. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या असं बोलू नका, तुम्ही असं बोलल्यानंतर मला भीती वाटते. मला घरातून बाहेर जाण्यासाठी सुद्धा बोलू नका, कारण घरातून बाहेर जायचं असं बोललात तरी सुद्धा मला भीती वाटते. ऐश्वर्या पटकन म्हणते की काय नशीब काढलंय ना जानकीने. जानकीच्या नावावर घर आहे, जानकीच्या नावावर कंपनी आहे, जानकी एंटरप्राइसेस. मी सारंग लिहून देते बरं का, पुढच्या महिन्यामध्ये ना आपण घराच्या बाहेर असणार आहे. पुढच्या महिन्यातच कशाला, जानकी आहे ती, तिने ठरवलं ना ती उद्या सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढू शकते. तर सारंग म्हणतो थांबा थांबा थांबा, तुम्ही मला असं टेन्शन देऊ नका. तुम्ही घराच्या बाहेर असं जरी शब्द वापरला ना, मला अशी भीती वाटतेय आणि असं मी होऊ देणार नाही. कारण काय आहे ना, तुम्ही म्हणाला होतात ना की आपली एक टीम आहे, आपली, तुमची, माझी आणि आजीची, तर ते तसंच राहील. आणि जरी त्यांच्या नावावरती कंपनी झाली असली ना तरी सुद्धा प्रत्येक निर्णय आईच्या सहमतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडून चान्स गेलेला नाहीये, अजून सुद्धा आपल्या हातात चान्स आहे आणि जे पण त्यांच्याकडे गेलंय ना ते पण आपण हिसकावून घेऊ शकतो. आणि त्यासाठी फक्त आई माझ्या मुठीत पाहिजे. एकदा आई आपल्या मुठीत आली ना तर सगळं काही आपण पुन्हा हिसकावून घेऊ शकतो.
तर जानकी मनात विचार करत असते, लायटर आहे मी लायटर, कसं करेक्ट पेटवून दिलंय, बरोबर निशाणावर तीर बसलेला आहे. आता ही ठिणगीच राग करेल या घराची, असं बोलून ऐश्वर्या मनामध्ये खुश होते की आता मी बरोबर सारंगला घेऊन पुढचा प्लॅन करेल. इकडे ऋषिकेश जानकीवर भडकलेला असतो. तुला बोललो होतो ना, या लोकांचा अजिबात विश्वास नाहीये आपल्यावरती. बघितलं ना कशी बोलत होती. आता सुद्धा तिला तिची सहमतीच द्यायची आणि प्रत्येक गोष्टीत, म्हणजे माझ्यावरती कोणाचा विश्वास नाहीये, आपल्यावरती अजूनही कुणाचा विश्वास नाहीये. मग जर असं असेल तर काय अर्थ काय आहे याला? तर जानकी म्हणते तुम्ही शांत व्हा ना, असं नाहीये. आईचा अनुभव भरपूर साऱ्या वर्षांचा आहे आणि आता त्यांनी सारंगवर विश्वास दाखवला. तर सारंग भाऊजींनी काय केलं, म्हणजे काय आपणही तेच करणार आहोत का? म्हणजे आपल्यावर विश्वास नाहीच आहे ना, असं ऋषिकेश म्हणत असतो. तर जानकी त्याला समजवायचा प्रयत्न करते की आईंचा अनुभव भरपूर साऱ्या वर्षांचा आहे आणि त्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर बरंच आहे ना आपल्यासाठी, त्यांचा अनुभव आपल्या कामीच येईल ना. नाही जानकी, त्यांनी अविश्वास दाखवलेला आहे. तू इमॅजिन कर की तू जेव्हा किचनमध्ये काम करतेस आणि तू प्रत्येक पदार्थ बरोबर बनवतेस, पण त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुझ्या कामामध्ये कोणीतरी अडथळा आणला आणि प्रत्येक वेळेस तुला सांगितलं की तू हे बरोबर नाही केलेलंस किंवा हे बरोबर नाही आणि माझा सल्ला घे, तेव्हा तुला कसं वाटेल सांग ना. मित्राबाईंचा मी आदर करतो जानकी, पण सारंगच्या प्रेमापोटी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यात भर घालायला ऐश्वर्या सुद्धा आहेच घरात. पण जानकी म्हणते तुम्ही हे विसरताय की या घरामध्ये जानकी सुद्धा आहे. ऋषिकेश म्हणतो याचीच तर काळजी वाटते मला जानकी, कारण मला आता ना माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला कसलाही त्रास नकोय आणि असं जर का झालं ना तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. तर जानकी म्हणते ऋषिकेश काहीही होणार नाहीये असं, तुम्ही आधी शांत व्हा बरं, इथे बसा बरं, तुम्ही थोडंसं तुमचं डोकं गरम झालंय ना ते शांत करा, पहिल्यांदा पाणी प्या बरं. काय हो धनी असं काय करायला, तुम्ही जरा पाणी घ्या आणि जरा गरम डोकं आहे ना ते शांत होईल. ऋषिकेश आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आता ऋषिकेश म्हणतो हो चल जाऊया आणि ऋषिकेश तिथून जातो आणि एकटीच जानकी मनातल्या मनात बोलत असते की मला तुम्हाला असं शांत करायचं आहे आणि आईचं आणि तुमचं नातं अगदी घट्ट करायचं आहे, अगदी पहिल्यासारखंच मला हे सगळं घर करायचं आहे, तुमच्या आणि आईच्या नात्याला सुद्धा पहिल्यासारखंच करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आईला आई म्हणू शकाल. असं बोलून ती दोघं आता ऑफिसला जातात. आता ते ऑफिसला निघतात आणि ऑफिसला गेल्यानंतर बघतात तर काय, सगळीकडे कचरा झालेला असतो ऑफिसमध्ये. प्रत्येक गोष्ट बिखरलेली असते. ऑफिसमध्ये एवढी धूळ झालेली असते की एखादी कचरा कुंडीच, सगळा फोटो वगैरे असं खाली पडलेलं असतं आणि हे सगळं पाहून त्यांच्या अंगावरती काटाच येतो. आणि नंतर ते दोघं सुद्धा विचार करतात की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता आपण सगळं नव्याने सुरुवात करूया. आणि जानकी ऋषिकेशच्या माघारी प्लॅन सुद्धा करते की ऋषिकेशसाठी त्यांचा पहिला असणारा स्टाफ सुद्धा आपण इथे बोलवून घेऊया. तिने हा प्लॅन आधीच केलेला असतो. आता तो स्टाफ सुद्धा येतो आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो खरंच खूप थँक्यू तुम्ही लोक इथे आलात. आणि ऋषिकेश म्हणतो चला आता आपण नव्याने काम करायला सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा ऑफिस आपलं छान स्वच्छ करून घेऊ आणि त्यानंतर आपण आपलं कामाला लागूयात. तर जानकी हे पाहून खुश होते आणि जानकीला ऋषिकेश थँक्यू म्हणतो की तू पहिला स्टाफ पूर्ण आणलेला आहेस. आता यानंतर इथे सारंगच्या हॉलमध्ये बसलेली असते आणि बेलचा आवाज येतो. बेलचा आवाज आल्यानंतर ती दरवाजा उघडायला जाते आणि दरवाजा उघडताच पाहते तर काय, ऐश्वर्याचे वडील आलेले असतात. तेव्हा तिला खूप राग येतो की हे आता इथे कशाला आलेले आहेत. ते बोलतात नमस्कार, मी माझ्या मुलीची तब्येत बरी नाहीये ना म्हणून तिला पाहायला आलोय, तिला कसं वाटतंय तिला बघायला आलोय. तर ती म्हणते तुम्ही इथे आलाय तर आलाय, पण आल्यानंतर इकडचं तिकडे करून जाऊ नका आणि मुलीला जास्त शिकवून जाऊ नका. तुमच्या त्या ह्याच्यामुळेच, तुमच्या मुलीच्या असल्या धंद्यांमुळेच आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आली. तर हे ऐकून सारंग तिथेच असतो आणि सारंग म्हणतो आई अगं गप्प बस ना, कशाला काय बोलतेस. तर ती म्हणते हो बरोबरच आहे, माझ्या मुलाला सुद्धा तिने बैल करून ठेवलेला आहे आणि तुमच्या मुलीला जर तुम्हाला इकडचं तिकडे करायचं किंवा शिकवायचं असेल
तर तुम्ही मुलीला तुमच्या सोबत सुद्धा घेऊन जाऊ शकतात. आता तिच्या वडिलांना राग येतो आणि ते म्हणतात आता मी जास्त ऐकून घेणार नाही, बघतो मी ती कुठे आहे, ऐश्वर्या ऐश्वर्या अशा हाक मारत ते तिच्या रूममध्ये जातात आणि म्हणतात की चल लवकर. आता इथे खाली तर असं झालेलं असतं की सारंग म्हणतो अगं आई त्यांच्याशी असं काय बोलतेस, तुला काय माझा संसार मोडायचा आहे का, का अशी का बोलतेस तू त्यांच्याशी. तर आई म्हणते अरे तुझ्या बायकोमुळे तर अख्खं घर मोडायची वेळ आलेली आहे आणि तू काय सांगतोय संसाराचं. तर तो म्हणतो हो बरोबर ना, मी लागतो कोण तुझा. आणि तेवढ्यात आजी तिकडून येते आणि म्हणते अरे काय रे सारंग, काय म्हणतोयस, आईची पहिली माफी माग, असं काय बोलतोयस तू. हा बरोबरच बोलतोय. आता वरती ऐश्वर्याचे वडील जातात आणि म्हणतात काय चाललंय काय तुझं, बॅग कुठे आहे तुझी, तुला काही कळत नाही का, चल घरी जायचंय आपल्याला. तर ती म्हणते डॅडा नक्की झालंय काय, अरे तुझी सासूबा कशी बोलतीये, इथे अपमान मी सहन करून घेणार नाही. तर ऐश्वर्या म्हणते डॅडा डॅडा शांत व्हा आधी, कारण कसं आहे इथून मी निघायला एका पायावर निघेल, पण मला माझा अपमान करून घ्यायचा नाहीये, मला हार मानायची नाहीये. जोपर्यंत जानकी आहे ना तिला मी धडा शिकवणारच आहे. त्या म्हातारीला तर मी नीट करेनच, पण मला आधी ना जानकीला वटणीवर आणायची आहे. ती या घरात आल्यापासून ना तिला किती नाटके आलेत, किती मस्ती आली तुम्हाला माहिती आहे का डॅडा. तिने सगळं माझं हिसकावून घेतलेलं आहे, तिने सगळं काही ना त्या म्हातारीच्या नावावर केलेलं आहे. तर तिचे वडील म्हणतात तेच तेच, तिला आपण हलक्यात घेतलं ना तेच चुकलंय आपलं, आणि त्यामुळे ना आता आपण तिला सोडायचं नाही. तर ऐश्वर्या म्हणते आता जरी ती जिंकली असली ना तरी सुद्धा तिला सोडायचं नाहीये. आता तिने कंपनी सुरू केली आहे जानकी एंटरप्राइजेस म्हणून. तर वडील म्हणतात नक्की काय करायचं आहे. तर ती म्हणते धमाका करायचा आहे, मोठा धमाका करायचा आहे. आज आपण असा डाव खेळायचा आहे की त्यामुळे जानकीचं तोंड कायमचं काळं होईल. सांगते तसं करा डॅड. आता इथे ऋषिकेश आणि जानकी ऑफिसमध्ये सगळं ऑफिस क्लीन झालेलं असतं स्टाफ कडून. आणि आता जानकी म्हणते काय मालक कसं वाटतंय तुम्हाला. तर ऋषिकेश म्हणतो कसं वाटणार, मालक जरी मी असलो ना तरी बॉस तर तुम्हीच आहात. अच्छा बॉस मी आहे, पण अजून बोर्ड कुठे आहे माझ्या नावाचा. तोपर्यंत सौमित्रा आणि अवंतिका तिकडून येतात आणि म्हणतात बोर्ड पण तयार आहे. आता हे सगळे एकमेकांबरोबर मजाक मस्ती करतात आणि त्यानंतर जानकीला आठवतं की आपण सगळं रिबीन वगैरे कापणार आहे किंवा आपण सेलिब्रेशन करणार आहे, तर याच्यामध्ये माझ्या जागी माझी सासू असली पाहिजे आणि तिचाच हा हक्क आहे. त्यामुळे ती म्हणते की मी ना पटकन जाऊन घरी जाऊन ना काहीतरी गोडाचा पदार्थ करून आणते, असं सगळ्यांना तिथे सांगते आणि तिथून पटकन ती निघते. आता इकडे पाहतात तर काय ऐश्वर्याचे वडील घरातून बाहेर निघतात. आता ऐश्वर्या आणि त्यांचं चांगलंच बोलणं झालेलं असतं आणि निघत असतात. तर सारंग भाऊजी त्यांच्या मागे मागे जाऊन आहो सासरे बुवा प्लीज माफ करा. तर ते म्हणतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे, जावई असून माझ्या मुलीला खुश ठेवू शकत नाही, काय तुमच्याशी बोलायचं. आणि इकडे तोपर्यंत आजी येते आणि आजी म्हणते तुला कळत नाही का त्या ऐश्वर्याच्या आणि तिच्या बापाच्या आत्ता तरी नादाला लागू नकोस तू. तर सारंग म्हणतो आजी तुझी काहीतरी गलतफहमी झालेली आहे, तुला ऍक्च्युली त्या दिवशी जे काढा आणायला सांगितला होता ऐश्वर्याने तो यासाठी सांगितला होता की त्याच्या जानकीने विष वगैरे तर घातलं नसेल ना म्हणून सांगितलं होतं. तर आजीला लगेच तो फिरवून घेतो स्वतःकडे, स्वतःच्या पार्टीमध्ये करून घेतो. आणि हे सांगताना हे समजवताना तिकडून आई बघते. आई बघितल्यानंतर ती म्हणते परत झालं का तुमचं सुरू, आई जर आता तू चुकलीस तर तुला मी गावच्याच घरी पाठवणार आहे, त्यामुळे तू ना आता सारंगच्या नादी लागू नकोस. आणि जानकी तिकडून येते आणि म्हणते आई चला पटकन, आपल्याला आपल्या जानकी एंटरप्राइजेस कंपनीचं सेलिब्रेशन करायचं आहे, ओपनिंग करायचं आहे आणि तुमची तिथे गरज आहे. तर इकडे ऐश्वर्याचे वडील प्लॅन करत असतात की आता आपण तिथे धमाका करायचा आहे, स्फोट करायचा आहे आणि त्यासाठी माणूस सुद्धा नेमत असतात. तर ते त्यांना सांगतात की इलेक्ट्रिक काहीतरी शॉर्ट करा ज्याच्यामुळे कंपनीला आग लागू शकते. आणि इकडे अवंतिका आणि सौमित्र मात्र बोर्ड लावत असतात जानकी एंटरप्राइजेसचा आणि तो व्यवस्थित लागलाय की नाही चेक करत असतात एकमेकांना विचारून. तर सौमित्र मात्र त्याची थट्टा करत असतो की नाही नाही थोडासा ना वाकडा लागलेला आहे, सरळ लाव. आणि ती येऊन
तिथे त्याला म्हणते की तुझी सरळ मान कर म्हणजे तुला सरळ दिसेल. आणि यानंतर त्यांची ही मजाक मस्ती होऊन जाते. आणि यानंतर ऋषिकेश म्हणतो की जानकी कुठे राहिली, किती वेळ लावला, नेमक्या वेळेतच ती गायब असते. असं करून तोपर्यंत जानकीचा कॉल येतो आणि ती बोलते मागे वळून पहा, मी तुमच्या मागे आहे. मागे पाहतात तर काय, ती आईला घेऊन आलेली असते उद्घाटनासाठी. आणि आता हे सगळं बघून आजी मात्र पाठीमागे बघते तर जानकी एंटरप्राइजेस. मग तिला भडकवायचा प्रयत्न करते की बघ, जानकीने हळूहळू सगळं तुझं तिच्या नावावर करून घेतलं, तिने तुझ्या नावाचा बोर्ड सुद्धा बदलला, तुला अजूनही यांच्यावरच विश्वास ठेवायचा आहे का. आता हे सगळं जानकी आणि ऋषिकेश सुद्धा ऐकत असतो. तर ती म्हणते मला माझ्या सुनेवरती विश्वास आहे आणि मला मुलावरती सुद्धा विश्वास आहे. आणि याच्यावरून जानकी हे सगळं ऐकून झाल्यावरती आजीला पुन्हा ओरडते की तुम्ही, मला वाटलं होतं की तुम्ही सुधराल पण तुम्ही अजिबात सुधारलेला नाहीये. जानकी म्हणते की आई म्हणजे आमचा श्वास आहेत, कळालं ना, आणि हे सगळं आईचंच पूर्ण होणार आहे याची मी खात्री देते. मला माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे, तो एवढं छान करून दाखवेल की यानंतर आईंना त्यांची त्यांना कंपनी आणि त्यांचं त्यांना नाव सुद्धा भेटेल. जानकी म्हणते की बदललंय ते फक्त कंपनीचं नाव, माणसं नाही बदललेले आहेत आणि माणसं तीच आहेत. ऋषिकेशला घडवणाऱ्या सुद्धा आईच आहेत. आज आईंमुळेच ऋषिकेश आहे आणि माझ्यासारख्या अनाथ मुलीला आईंनीच मान दिलेला आहे. आणि ते म्हणतात ना, मुलं कितीही मोठी झालीत तरी ती आईपेक्षा मोठी कधीच होत नाहीत. आता हे जानकीचे सगळे बोल ऐकून आई मात्र हळवी झालेली असते. त्यामुळे आजचा रिबीन कापण्याचा मान आईंचा आहे. आता हे सगळं ऐकून खरंच खूप खुश होते आणि त्यानंतर सगळ्यांचा आनंद असतो चेहऱ्यावरती आणि ते लोक रिबीन कापण्याचा कार्यक्रम करून घेतात. आता आपण पाहूया की पुढच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे. हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्रथम तुम्ही सबस्क्राईब करायचं, तरच तुम्हाला डेली अपडेट भेटतील. तर आपण निरोप घेऊ आणि उद्या भेटू पुन्हाच नवीन एपिसोड्स सोबत.